तालमी जायला आम्हाला एवढं परिस्थिती नव्हती, तर पप्पाने ठरवलं की आपण इथंच आपलं माती बिती नाही का आपल्या वावरातच आम्ही लढत बिडत करायचो, वावरातच पप्पा प्रॅक्टिस घ्यायची. परिस्थितीमुळे तालमीत पाठवायची काय आमची परिस्थिती नव्हती. प्रॉपर गाव पाटसरा, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात आहे. मग तिथनं आम्ही इथं आलो लोगावला. आमची आहे ना ते त्यांची आई जाते सोयपती इकते. वस्तादानी आणि पप्पानी मग त्यांच्या संग बोलला, आपण सांगा असं असं की गरीब असं असं. कापा म्हणलं ठीक आहे, म्हणले की तुझी अर्धी फी घेतो म्हणून नाही का, अर्धीच. मी अर्धा फी असलं तरी लई दिवस राहणार नव्हते, अर्धी फी भरायची बी आमची परिस्थिती नव्हती. आमचे सगळे नातेवाईक असे म्हणायचे येडा झालं पोरांसाठी, हे सगळं घर बांधे ना काय करेना, हे सगळं कमवून आणतो आणि पोरांसाठी सगळं घालतो, वस्तीत काय भेटणार तुला. हे सगळे आहेत ना, हे पालं बिल आता ह्याचे जे मित्र लोक आहेत ते म्हणतो सनी तू असल्या घरात राहतो असं तसं, लाजमस वाटते. पण म्हणजे आमच्याच्याने ह्यांचा खर्च म्हणजे बघून असं घरदाराचं म्हणजे आम्ही डोकंच लावलेलं. जाऊ दे, हाय आपली परिस्थिती अशीच, आम्हाला मुलांना मोठं करायचं होतं. मी स्वतःचा लंगोट पिणून त्याच्याबरोबर उतरायचो, काय मी शिकवायचो, असं धर तसं धर, असं मार तसं मार. नंतर तो मला सुद्धा तगडा पडला. मग मी सांगितलं बा, त्याच्या वडिलांना बोलावलं, आपल्याला याला कुठंतरी मोठ्या तालमीत द्या आणि पोरगा मोठा वाटा, हा कुठंतरी कमावणार आहे. मग तिथं गेलं सगळ्यात पहिल्यांदा माझं कोरियावाल्या संग कुस्ती झाली, त्याला मी हरवला. असे 6 जण हरवले आणि फायनल होतं इराणवालं. मग त्याला हरवून माझं सुवर्णपदक दिलं. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असा एक डायलॉग हिंदी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र हेच अगदी खऱ्या आयुष्यात रियालिटीमध्ये सुद्धा अनेकदा घडताना पाहायला मिळतं. मात्र ही कोशिश करण्यासाठी मनात असावी लागते प्रचंड जिद्द, आणि आपल्याला जे काही यशाचं शिखर गाठायचंय, हे गाठण्यासाठीची जिद्द जेव्हा आपल्याकडे असते, तेव्हा हे यशाचं शिखर कितीही उंच असलं तरी अगदी सहजरित्या तिथे पोहोचता येतं. अशीच काहीशी गोष्ट पुण्यातल्या लोहगाव परिसरामध्ये घडली आहे. अगदी झोपडीत राहणाऱ्या 17 वर्षीय युवकाने चक्क इंटरनॅशनल गेम्स मध्ये सुवर्ण कामगिरी करून दाखवली आहे. मी बोलतीये सनी फुलमाळी याच्याबद्दल, ज्याने नुकतंच एशियाई युथ कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलंय. सनीच्या घरी आज मी आली आहे आणि त्याच्याशीच बोलून त्याचा हा आतापर्यंतचा संपूर्ण संघर्षमयी प्रवास जाणून घेणार आहे. मी आता सनीच्या कुटुंबाबरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याशी बोलणार आहोत, त्याचं अभिनंदन करणार आहोत. सनी, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, तू इतकी मोठी स्पर्धा जिंकून आलास. कसं वाटतंय तुला आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा तुझा हा प्रवास कसा होता? ही स्पर्धा कशी झाली? प्रवास सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आजोबापासून कुस्तीचं सुरुवात झाली. म्हणजे माझे आजोबा असं कुस्ती खेळायचे, पण मैदानी खेळायचे, मातीत. कधी मॅटवरती खेळलं नाही, नाही का. जुने म्हणजे ते चांगले होते खेळायला, म्हणजे आमच्या भागात म्हणजे शेवट कोणाला ऐकत नव्हते. मग आजोबा नंतर पप्पा झाल्या. पप्पा बी चांगले पहिलवान होते, शेवट खेळायचे. मग पप्पाला कुस्तीची लई आवड आहे, म्हणजे नाही का. आम्ही 3 भाऊ आहे सख्खे. मग आम्हाला पप्पाने ठरवलं की 3घांना बी पहिलवान करायचंय म्हणून, नाही का. म्हणजे परिस्थिती नव्हती एवढी की तालमीत पाठवायचे. आम्ही असं माल बिल विकून घरचे, नाही का, मम्मी पप्पा आम्हाला खुराक द्यायचे, काय असेल ते, जेवढे पैसे यायचे ते आम्हालाच जायचे खुराकाला ह्याला. मग तालमी जायला आम्हाला एवढं परिस्थिती नव्हती, तर पप्पाने ठरवलं की आपण इथंच घरीच आपण करू म्हणून. मग आम्ही 3 भाऊ होते, माझ्या आत्याची 3 मुलं, आम्ही 6 जण इथंच आपलं माती बिती नाही का आपल्या वावरातच आम्ही लढत बिडत करायचो, वावरातच पप्पा प्रॅक्टिस घ्यायची. मग आता पप्पाला घरचं बी बघायचं असताना आमचं म्हणजे नाही का पैसा कुठून हे करायचं, म्हणजे त्याच्यामुळे पप्पांनी आम्ही पहिलं राहिला पाटसराला, आमचं प्रॉपर गाव पाटसरा, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात. मग तिथनं आम्ही इथं आलो लोगावला. मग इथं आम्ही इथंच वावरात बिवरात करायचो पहिल्यांदा बरेच दिवस, नाही का, पप्पा बिप्पा घ्यायचे. मग नंतर गावात रायबा तालीम एक, नाही का, हे वस्तात रायबा तालमीत आम्हाला पप्पाने पाठवले तर गावात. तर तिथं गेलं आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वस्ताद भेटले, सदा रागपसरे आणि सोमनाथ मोजे बी होते. मग सदा रागपसरे आमच्या वस्ताद आहेत. त्यांनी मग आम्हाला की घेतलं की आम्ही शिकवतो, पप्पाला सांगितलं की माझ्यापाशी पाठवत जा, आम्ही शिकवतो त्यांना. मग त्यांनी आम्हाला चांगलं ट्रेन केलं, म्हणजे मला डाव बिव त्यांचे जे जुने डाव असते ते सगळं शिकवलं मला चांगलं. मलाच नाही तर सगळ्यांना शिकवलं तिथं. मग मी तिथं थोडं चांगलं झालं, म्हणजे मला कळायला लागलं की असं तसं काय करायचं. मग त्यांनी पप्पांना बोलून घेतलं, म्हणले सनी चांगले पुढं काही करू शकतो म्हणून. त्याने पप्पा संग बोललं की असं याला बाहेर चांगल्या तालमीत पाठवायला पाहिजे. मग पप्पांनी ठरवलं की नाही का, मग जा. मग आपलं वस्ता सदा रागपसरे आणि माझे पप्पा दोघं बी मला जानताराच्या तालमीत पाठवलं, संदीप बापा बोंडेपाशी. आमची एवढी परिस्थिती नव्हती, नाही का, म्हणजे तालमीत पूर्ण फी भरावा म्हणून. वस्तादांनी आणि पप्पांनी मग त्यांच्या संग बोललं, आपण सांगा असं असं की गरीब असं असं. आपण म्हणलं ठीक आहे, म्हणले की तुझी अर्धी फी घेतो म्हणून, नाही का, अर्धीच. मग तिथं राहिलो मी 2-3 महिने राहिलो असं. मग मी अजून चांगलं झालं, आपण माझा गेम बेम आवडला. मग आपण म्हणले मी तुला ॲडॉप्ट करतो, म्हणजे दत्तक घेतो म्हणले, पूर्ण मी खर्च उचलतो.
म्हणजे परिस्थिती बी एवढी नव्हती आमची की मी अर्धा फी असलं तरी लई दिवस राहणार नव्हतं. म्हणजे एवढी बी परिस्थिती अर्धी फी भरायची बी आमची परिस्थिती नव्हती, कारण की तिघं भाऊ इथं घरी पैसे नाही का, म्हणजे एवढं आमचं हे नव्हतं. मग आपण मला दत्तक घेतल्यावर मी तिथं बरं 5-6 वर्ष तिथंच, आता बी तिथंच आहे, 5-6 वर्षापासून तिथंच आहे. मग अजून 7-8 जण आहेत की ज्याला आपण दत्तक घेतलं. मग आम्हाला मिशन ऑलिम्पिकसाठी आपण आम्हाला दत्तक घेतलं की मग आमच्यासाठी एक सेपरेट कोच ठेवला. 5-6 वर्षापासून आपण आमच्यासाठी फार सकाळी उठून भेटून आमचं काय असेल ते व्यायाम नाही का, संदीप बाबा बोंडे आहेत आमचे, मग 4 वाजता आमच्यासाठी उठायचे की रस्सा चढायला, बरं म्हणजे सगळं नाही का, खुराकाचं खायचं प्यायचं आमचे बुटं बिटं काय असेल ते सगळं त्यांच्याच पैशाने देत. कुठं आपल्याला स्पर्धेला जायचं असलं ना, फ्लाईटची तिकीट बिकीट सगळं काय असेल ते आपच देतं. मग माझ्या इंटरनॅशनलची स्पर्धा होते, मग आपण कोचला असं सांगितलं की सनीची इंटरनॅशनलची स्पर्धा आहेत, त्याला जरा वेगळी प्रॅक्टिस द्यावा आपण, म्हणून तसं आपण शेड्यूल हे करून कोचला दिलं. मग कोचने 2-3 महिने स्पर्धेच्या अगोदर जसं शेड्यूल आहे त्याप्रमाणे माझी प्रॅक्टिस घेतली, वेगळे नाही का, सगळ्यात वेगळे. मग मला सांगितले की असं खेळायचं तसं खेळायचं. मग आपण बी मला सांगितलं की तिकडं असं असं. मग मी गेलो स्पर्धेला बेहरेनला. मग तिथं गेलं सगळ्यात पहिल्यांदा माझं कोरियावाल्या संग कुस्ती झाली, त्याला मी हरवला. परत ते कुर्गिस्तान काय तसले ह्याच्या कुस्ती झाली, कझाकिस्तान काय त्याला बी हरवलं. मग ते तिथलंच होतं की बेहरीनचं, त्याला बी हरवलं. परत जापानवालं एक हरवलं. असे 6 जण हरवले आणि फायनल होते इराणवालं, मग त्याला हरवून माझं सुवर्णपदक भेटलं. मग या सगळ्यामध्ये तुला सगळ्यात जास्त अवघड कुठला प्रतिस्पर्धी वाटला होता, ज्याला थोडं हरवणं अवघड वाटलं होतं? फायनल इराणवालं चांगलं होतं, कारण की ते बी सगळे पोरांना हरवत वरती आलता आणि मी इकडून आलतो, कारण पहिल्यापासून इराणचे चांगलेच आहेत पोरं. माझ्यापेक्षा हायटी बिटाला बी मोठा होता असं नाही, पण हरवलं त्याला. नक्कीच या सगळ्याच्या नंतर खरं तर सनीचा स्वतःचा संघर्ष जो काही आहे त्यापेक्षा त्याच्या कुटुंबाचा संघर्ष जास्त मोठा आहे असं म्हणावं लागेल. कारण बीडच्या आष्टीमधलं हे मूळचं कुटुंब 15 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये आलं. पुण्यातल्या लोहगावमध्ये अगदी ओसाड रानावरती हे छोटंसं झोपड्या बांधल्या आणि मग तिथून सुरू झालेला हा सगळा प्रवास होता. आजही राहायला इथेच आहेत, मात्र तरी सुद्धा मुलांना शिकवण्याचं आणि कुस्तीत चांगलं करण्याचं त्यांचं जे काही स्वप्न होतं ते आता कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळतंय. त्याच्या वडिलांशी खरं तर आपण बोलणार आहोत. काका, तुम्ही पहिल्यापासून कुस्ती खेळत होतात, तुम्हाला मोठा पैलवान होता आलं नाही, मग आता लेकाला करायचं असं ठरवलं होतं का लहानपणी? हा ताई, आमचं मूळ गाव पाटसरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड आहे. मी 15 वर्षापासून इकडं धंद्याला येत होतो. आम्ही पुण्याला इकडंच आहेत, म्हणजे जातो आम्ही 1-2 वर्षाला गावाकडे, परत येतो तिकडं. मग माझे वडील आजे ते पण पैलवान होते, मी पण पैलवान होतो. आम्हाला खूप नाद आहे, म्हणजे आमचं घरानंच पैलवान घराणं आहे. मग मग मी मला माझे परिस्थितीमुळे आम्ही गरीब परिस्थिती आहे आमची ना. ते त्यांची आई जाते सोयपती इकते, मी पण तेच पहिलं नंदीबाईल असायचं आमच्याकडं, आम्ही विकलं ते नंदीबाईल. मी पण बेंटेक्स मारलं इकतो, कानातले गळ्यातले. सकाळी जातो इरबळ फेरी करतो, संध्याकाळी येतो 10ला 10:30ला घरी. मग इथंच मी प्रॅक्टिस घ्यायचो. माझ्या मुलांची परिस्थितीमुळे तालमीत पाठवायची काय आमची परिस्थिती नव्हती. मग इथं मी इथं राहण्याने इथं मैदान करायचो कुस्त्यांचा, मग तिथं यांची लढती लावायचो. गरीब परिस्थितीमधून मी एवढं म्हणजे कष्ट करून आजपर्यंत मला आमचे सगळे नातेवाईक असे म्हणायचे येडा झालं पोरांसाठी, हे सगळं घर बांधेना काय करेना, हे सगळं कमवून आणतो आणि पोरांसाठी सगळं घालतो, कुस्तीत काय भेटणार तुला? तर मला नाद होतं, मी कोणाचं नाही ऐकलं. मग तिथून पुढं मग सनी इथपर्यंत गेलं ते आपण मुळच गेलं, म्हणजे संदीप आपण मुळच. मग त्यांचंच आता इथून पुढं आता आमची इच्छा आहे, म्हणजे इथून पुढं अजून पुढं जावं म्हणून. मग आता आमची परिस्थिती म्हणजे गरीबी आहे आमची. आता आमची तर ताकद नाही इथपर्यंत त्याला खर्च करायचं, इथपर्यंत पोचायचं. आता आपच तेच बघतात सरकार, आता सरकार बघते नाही तर कोणी बघा मदत करा आमच्या पोरायला. गरीबी आहे आमची. पण आता तुम्हाला जे काही तुमचं स्वप्न होतं ते पूर्ण नाही झालं, पण आता तुम्ही तुमची स्वप्न त्याच्या डोळ्यांनी बघताय असं म्हणायचं? हो ताई, आमचं तर स्वप्न आमचे गरिबीमुळं आम्ही मोठे पैलवान झाला असतो. माझे पोर अजून 2 पोर आहेत, म्हणजे ते एकदम चांगले पैलवान आहेत. ते मातीत खेळतात कुस्त्या,
पण परिस्थितीमुळे आमचं तालीम नाही पाठवत, त्यांना घरीच प्रॅक्टिस करतात. नाही ते पण सनी सारखेच होते खेळायला. मग आता सनीकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता ऑलरेडी एक गोल्ड मेडल आलेलं आहे, अजून भविष्यात काय काय करायचं? सनीकडून अपेक्षा आहे ऑलिम्पिक खेळावा, तेवढंच अपेक्षा आहे आमचं. म्हणजे ऑलिम्पिकला म्हणजे तिथं असंच गोल्ड मेडल आणावं ऑलिम्पिकचा, एवढा अपेक्षा आहे आमचं. सनीची आई पण आहे माझ्या बरोबर. काकू, तुम्ही सगळ्यात जास्त पहिलवान म्हटलं की खुराकची फार टेन्शन असतं की वेळच्या वेळी सगळं मिळायलाच पाहिजे असं असतं. पण आता अशा परिस्थितीमध्ये हे सगळं कसं काय होत होतं, किंवा कधी खुराक नाही देता आला तर तुम्हाला वाईट वाटत होतं त्या गोष्टीचं? हा, वाईट म्हणजे आम्ही आहे ना लहानपणापासून ह्यांना पण नाद आहे ना, ह्यांचे म्हणजे माझे सासरा, त्यांचे भाऊ, हे पण त्यांचे म्हणजे आमच्या घरात आहे ना पहिल्यापासून ते कुस्त्यांचाच नाद आहे त्यांना. म्हणजे ते लहानपणापासूनच आम्ही आता त्यांना हे 3 मुलं असल्यामुळे ना, मग आम्ही जे असेल ते आमच्याच्याने जे भेटल तसं आम्ही त्यांना म्हणजे असं त्यांना चारायचो. ते पण त्यांना तालीम नसल्यामुळे इथं तिथं म्हणजे असंच मोकळ्या रानात असं खांदून त्यांची प्रॅक्टिस वगैरे हे घ्यायचे. म्हणजे काकांनी मध्ये मगाशी सांगितलं असं की त्यांनी स्वतःचा जो नंदी बैल होता तो विकला होता आणि मग त्याच्यानंतर म्हैस घेतली होती. हा, बरोबर आहे. पहिलं म्हणजे आमचं समाजच नंदीवाले, म्हणजे असं आमच्यापाशी पण आहे ना, म्हणजे माझ्या सासऱ्यांचा नंदी बैल होता ना, तेच म्हणजे असं गावात फिरून आहे ना ते नंदी बैलच म्हणजे आमचा व्यवसाय आहे ते. आता म्हणजे आम्ही ते विकल्याच्या नंतर हे कानातले वगैरे असं रोडच्या कडेला आहे ना असं माल लावून आम्ही विकतो ते, म्हणजे तेच व्यवसाय. मग त्याच्यासाठी ह्यांना पैसे कमी पडल्यामुळं त्यांनी ते म्हणजे विकलं त्यांनी. पण आता असं म्हणजे तुम्हाला असं कधीच नाही वाटलं की एखादं चांगलं छोटस घर वगैरे बांधावं, पण मुलांना पैलवान करायचं हे काय? हे घरच्यांची जिद्द होती ना, घरच्यांची म्हणजे त्यांना असं घरदाराचं ह्यांना काही नाही वाटत. आम्हाला मस्त आता लाज वाटते. आता हे सगळे आहेत ना, हे पालं बिल, आता ह्याचे जे मित्र लोक आहेत ते म्हणतो सनी तू असल्या घरात राहतो का, असं तसं लाज मस्त वाटते. पण म्हणजे आमच्याच्याने ह्यांचा खर्च म्हणजे बघून असं घरदाराचं म्हणजे आम्ही डोकंच लावलेलं. जाऊ दे, हाय आपली परिस्थिती अशीच, आम्हाला मुलांना मोठं करायचं होतं. असं नाही तर म्हणत होता एवढे लोक सगळे, मला लाज वाटते मग आपण असल्या पालात राहतात. म्हणलं काही नाही म्हणलं. आणि हे मीडियावाल्याचे त्याचे पहिले पण 2 मेडल आहेत, म्हणजे त्याला नॅशनल सिल्वरचं भेटलंय ना, अगोदर 2 मेडल आहेत, पण कोणी म्हणजे असं लक्ष दिलं नाही. आणि ह्या गावचे आहेत ना, हे संतोष रागपसरे आहेत, या वस्तादचा मुलगा आहे. मी जेव्हा त्यांना सांगितलं ना, भाऊ असं असं त्याला गोल्ड भेटलंय म्हणजे एशियन तिकडं हे खेळामध्ये, तर त्यांनी मग पूर्ण सगळे म्हणजे असं सगळ्यांना सांगून मीडियावाल्याला त्यांना म्हणजे असं तुम्ही आल्यामुळं म्हणजे त्यांच्यामुळं हे पूर्ण जगभरात पसरलं, संतोष रागपसरेमुळं. पण तुम्हाला त्याच्या कुठल्या स्पर्धा बघायला मिळाल्या नाहीत, पण आता घरात लाईट नाही, काही नाही म्हणजे घरात टीव्ही तर लाईटच नाही तर टीव्ही कुठं नाही येणार, म्हणजे अशी आमची परिस्थिती आहे. त्यांनी जेव्हा म्हणजे गोल्ड जिंकला ना, तेव्हा त्यांनी फोन केला. त्याने अगोदर त्यांच्या म्हणजे त्यांना फोन केला आप्पांना, म्हणजे तालीम त्याला जो सांभाळतोय त्यांना, नंतर आम्हाला फोन केला त्यांनी. मग आम्हाला लई म्हणजे असा आनंद वाटला की आपल्या मुलांनी म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण केलंय. म्हणजे एवढ्या लांबपर्यंत जायचं त्यांनी कष्ट पण खूप केलेत. त्यांनी कष्ट पण आहे ना, त्यांनी एवढी मेहनत केली ना, लई मेहनत केली त्यांनी, खूप कष्ट केले त्यांनी. म्हणजे आम्हाला 6-6 महिने वर्ष तर घरी पण येत नव्हता. म्हणजे आमचे लग्न कार्य काही असलं तरी ना, आप्पा पण पाठवत नव्हते. हा तुमचा मुलगा चांगला आहे, ते पण पाठवत नव्हते घरी त्यांचे. म्हणजे मला असं म्हणायचंय ना, आप्पाने सांभाळ पण त्याच्या मेहनतीचं फळ आहे हे पूर्ण. आणि म्हणजे ते घरातून पण त्याला असं हे होतं ना की म्हणजे त्याला आम्हाला पुढं न्यायचंच होतं. आता हे माझे 2 मुलं आहेत, म्हणजे आमची जर परिस्थिती अशी असली ना, हे 2 पण आहेत आता महाराष्ट्र केसरीचे ते खेळू शकले असते. म्हणजे चांगले खेळतात आमच्या समाजात, मातीत आहे ना, ते लई चांगले खेळाडू आहेत 2 पण. पण ते आता परिस्थिती नसल्यामुळे ते वर्षातून 2-4 महिने जातात, बाकीचे दिवस घरी असं आहे. नक्की माझ्या बरोबर या ठिकाणी त्यांचे आधीचे जे वस्ताद होते ते आहेत, त्यांच्याशी पण बोलणार आहोत. तुम्हाला असं लहानपणीच जाणवलं होतं का, म्हणजे आपण असं म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तसं तुम्हाला अगदी लहानपणी जाणवलं होतं सनी छोटा होता तेव्हाच? इतकं चांगलं नाही खेळत होता, पण जोपर्यंत मी करीत होतो तोवर नाही आला. नंतर तो आल्यावर त्याच्या वडिलांनी माझ्याकडे पाठवले 2-3 भाऊ. मग सनी 2-4 दिवस पाहिले मी त्याचे खेळ. नंतर 8 दिवसांनी लक्षात आलं की सनी चांगलाच होणार आहे. मग माझं लक्ष जास्त त्याच्यावर सनीवर पडलं की मग त्या भावांना नसं बघत मी सनीकडे जास्त लक्ष टाकायचो. एखादी आई कशी लाडकी असते, एखादा मुलगा लय लाडका, दोन्हीकडे बघत नाही एक गोष्ट, तसा सनीवर माझं लक्ष लागलं. मग सनीला 2 ते 3 वर्ष मी जास्त माझी स्वतःचे डाव, मी स्वतःचा लंगोट पिणून त्याच्याबरोबर उतरायचो खाली. मी शिकवायचो, असं धर तसं धर, असं मार तसं मार, असं जोर मार तसं मार. असं 2-3 वर्ष झाले. नंतर तो मला सुद्धा तगडा पडला.
वस्तादला तगडा पडतोच गुरु. मग मी सांगितलं बा त्याच्या वडिलांना बोलावलं, आपल्याला याला कुठंतरी मोठ्या तालमीत न्या, पोरगा चांगला होणार आणि पोरगा मोठा होणार, हा कुठंतरी कमावणार आहे. मग आम्ही भोंडव्याच्या तालमीत त्यांनी नेऊन टाकला. मग त्यांना सांगितलं पहिलवान हा पोरगा तुम्ही बघा. त्यांनी 8 दिवस बघायला, 8 दिवसातच त्यांनी त्याची निमी फी कमी केली. इतका खास खेळणार आहे. मग आता आम्हाला त्याला येतं, आता खेळतोय, पण मला ऑलिम्पिकला त्याला शिकवायचं आणि ऑलिम्पिक करायच लावायची, ही माझी जिद्द आहे. सनी तुझी काय इच्छा आहे आता इथून पुढे? तुला काय काय कुठल्या स्पर्धा खेळायच्या? तेच माझी त्याची ऑलिम्पिक आहे मॅडम. बस ऑलिम्पिकला मला मेडल घ्यायचं, कारण की मग वस्तादांची इच्छा, ती घर सगळ्यांची इच्छा ऑलिम्पिकचे. आता माझे 2-3 मेडल आहेत, अजून 2 नॅशनलला सिल्वर आहे, महाराष्ट्राला गोल्ड आहे. आता हे 3 मेडल माझे अजून मेडल आहेत. हे की एवढे मेडल आहे तर कोणीच माझी दखल घेतली नव्हती, म्हणजे कोणाच समोर आला नव्हतं. आता हे मेडल बसलं तरी बी कोण, आता संतोष रागपसरे आहेत ना ते वस्तादांची मुलं, मग त्यांनी दखल घेतली. म्हणली एवढं हे गरिबाचा पोरगा, म्हणली एखाद्या श्रीमंताचा पोरगा असल्या सगळीकडे हे झालं असतं. म्हणून त्यांनी अख्खा सोशल मीडिया जे आहे का त्यांना पाठवून ते सोशल मीडियाद्वारे आता सगळ्यांना कळवलं. आता जे तुम्हाला जे कळलंय का सगळं संतोष रागपसरे यांच्यामुळे. तर तू या गेम्स खेळण्यासाठी फ्लाईट मध्ये बसून वगैरे गेला होतास, कसा अनुभव होता तुझा, कसं वाटत होतं? अनुभव म्हणजे पहिल्यांदाच बसलो होतो, पहिल्यांदा तर भीती वाटली थोडी, म्हणले काहीतरी. मग माझी घरची विचारायला लागली होती पहिलेच की तुला काय चक्कर बिकर येते का, आजी बिजी आतमध्ये, म्हणजे थोडं हे भीती वाटली. पण आता मग नंतर एकदा हे झालं काय वाटलं नाही, कारण की मित्र पोरं बी होते महाराष्ट्रात ना 1-2 जण, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. पण तुझा आवडता कुस्तीपटू कोण आहे? तुला कोण जास्त आवडतो की मला याच्यासारखं बनायचंय असं काय? आता तर ही तर बाहेरच्या देशातले मला प्लेअर आवडतात, इथं तर नाही. बाहेरचं आवडतं हा. त्यांच्यासारखं? महाराष्ट्रात राहिलं बाहेरच्या नाही कोण देशातले भारतात. मला प्लेअर आवडतात. नक्कीच. या सगळ्यानंतर खरं तर मला आणखीन एक काकूंना प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला यावेळेस जरी त्याच्या या सगळ्या मॅचेस बघायला नाही मिळाल्या तरी अपेक्षा एक दिवस सनी तुम्हाला फ्लाईटने घेऊन जाईल विमानात बसून आणि मग तिकडे जाऊन तुम्ही त्याची स्पर्धा बघा? अपेक्षा तर आहे विश्वास मॅडम, आहे, खात्री वाटते. हा विश्वास तर आहे, ते म्हणजे खेळल म्हणून अपेक्षा पण आहे. पण आता पूर्ण म्हणजे आता ऑलिम्पिक पुढे गेला तर ते आम्हाला नेऊ शकल ना असं, कारण की पुढं तर आमच्याच्याने होणार नाही. त्याचं जे असेल ते बघा, म्हणजे असं गरिबाचा मुलगा आहे, तुम्हाला तर आमची परिस्थिती दिसते समोर डोळ्यासमोर, आम्ही काय सांगायची गरज, म्हणजे इथंच होतं त्याला. मग येताना ना त्याला म्हणजे आम्हाला विमानाचा खर्च द्यायला पण नव्हतं, तिकीट वाढलं होतं 17,000 म्हणून. ते शिर्डीत 8,500चं तिकीट होतं ना, शिर्डीपर्यंत फ्लाईट नेऊन तिथून बसने आला. आम्ही म्हणजे रोडलाच थांबलो होतो ते येऊपर्यंत. तिकिटाचे पैसे नव्हते म्हणून सनीने अर्धी फ्लाईट केली शिर्डीपर्यंत, तिथून उतरून तिथून तो पुढे बाय रोड आला. खरं तर या सगळ्यानंतर एक प्रश्न खूप गांभीर्याने समोर येतो, ते म्हणजे भारतात खेळांच्या बाबतीतली कुठेतरी उदासीनता ही कायम दिसून राहिलेली आहे. भारत सरकारने सुद्धा या सगळ्यावरती खेळांमध्ये जो काही ते खर्च लावतात हा खर्च वाढवण्याचा आणि अशा पद्धतीच्या खेळाडूंना जास्त कुठेतरी आर्थिक मदत करणं असेल, पाठबळ देणं असेल, हे सरकारने करणं गरजेचं वाटतं. सरकारकडून काही अपेक्षा आहेत काका तुम्हाला आता? सपोर्ट करायला पाहिजे सरकारने. ताई आमची परिस्थिती बघून काहीतरी पोराचं काहीतरी सनीचं बघायला पाहिजे, त्यांच्या हिशोबाने, सरकारच्या हिशोबाने. एवढंच सपोर्ट केलं तरच पुढे जाणार ना सनी. आमची सेने तर काहीच नाही होणार. आमच्या सेने तर आमची खायचीच पंचायती असते ताई एखाद्या वेळेस, अशी एवढी परिस्थिती आहे. हा तेवढीच विनंती आहे आम्हाला, बाकी काही नाही. नक्कीच. खरं तर या सगळ्याच्या नंतर आता हे संपूर्ण कुटुंब जे आहे अजूनही याच छोट्याशा झोपडीत राहत आहे. अजूनही म्हणजे अगदी पाऊस आला आपण बघतोय, म्हणजे मागे जर आपण बघितलं तर इतका पाऊस गेले काही दिवस पुण्यामध्ये होतोय की या झोपडीच्या आजूबाजूला पूर्ण चिखल आहे. या चिखलामधून चालत येणं सुद्धा पॉसिबल होत नाहीये. त्या परिस्थितीमध्ये राहून सनीला मोठा पैलवान करायचा असं स्वप्न त्याच्या कुटुंबियांनी पाहिलंय. या स्वप्नाला लहानपणीचे वस्ताद असतील, आता मोठेपणीचे वस्ताद आहेत, या सगळ्यांनी तर साथ दिलीच, मात्र सरकारने सुद्धा या सगळ्याकडे कुठेतरी लक्ष देऊन अशा पद्धतीच्या खेळाडूंना आणखी जास्त मदत करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. आणि त्याचबरोबर सनी तुला खूप शुभेच्छा. तुझं जे काही स्वप्न आहे की ऑलिम्पिकचं मेडल मिळवायचं, ऑलिम्पिकचं मेडल सुद्धा सनी नक्कीच जिंकून आणेन भारतासाठी, अशी अपेक्षा आणि शुभेच्छा आपण त्याला देऊयात. आणि ज्या दिवशी तो ऑलिम्पिकचं मेडल जिंकेल त्यानंतर नक्कीच हे जी छोटीशी झोपडी आहे याच्या जागी एक छानसं घर सुद्धा झालेलं असेल आणि त्या घरामध्ये सनी त्याचे मेडल्स जे आहेत ते लावण्यासाठी छान एक कपाट वगैरे करशील मस्तपैकी, हो की नाही सनी?
करणार मॅडम. आता ऑलिम्पिक खेळलो, घर बिर चांगलं बांधून मेडलसाठी मी सेपरेट एक काचच हे करून त्याच्या जेवढे माझे मेडल आहे या कर. नक्कीच सनीची जी काही स्वप्न आहेत, त्याच्या कुटुंबियांची सगळी जी स्वप्न आहेत ती लवकरच पूर्ण होत अशी अपेक्षा आपण करूयात. आणि अशा पद्धतीने जिद्द मनात असेल तर आपण काहीही करू शकतो. कितीही मोठं आकाश असेल तर त्या आकाशापुढे सुद्धा आपली जिद्द ही कमी पडता कामा नये. हे आकाश जिंकण्याची, सर करण्याची, शिखर सर करण्याची सुद्धा या जिद्दीमध्ये ताकद असते आणि तीच ताकद आज सनीने दाखवून दिली आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.